नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे। आपण बघतो की वातावरणात आता मोठा बदल होऊ लागला आहे। एकापाठी एक कमी दाब तयार होत आहेत। कमी दाबाचं डिप्रेशनचं डीप डिप्रेशन आणि चक्रीवादळ सुद्धा होण्यापर्यंत आता वातावरण बदललं आहे। त्यामुळे समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये आपण बघतो की भारतीय हवामान खात्याकडून एक डीप डिप्रेशन तर दुसरं लो प्रेशर बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला दाखवलं आहे, ज्याची आपण कालच चर्चा केली होती। म्हणजे एकूणच वातावरण आता बदलत आहे। महाराष्ट्राच्या हवामानावर याचा काय परिणाम होणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मात्र जळगाव, धुळे, नंदुरबारच्या काही उत्तरेला, नाशिकच्या थोडं पश्चिमेला हलकं वातावरण आज देखील राहण्याची शक्यता आहे। मात्र उर्वरित महाराष्ट्रातला पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी झालाय। डीप डिप्रेशनचा परिणाम महाराष्ट्रावर काही जिल्ह्यांमध्ये झाला आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग, संपूर्ण जळगाव, धुळे, नंदुरबार आणि पालघरच्या उत्तरेला याचा प्रभाव जाणवतोय। नंदुरबारवर याचा अधिक परिणाम होत असून नाशिक पश्चिमला देखील मोठा परिणाम आहे। धुळे जिल्ह्यातही परिणाम होतोय। त्यामुळे एकूणच या ठिकाणी अजूनही काळजी घेण्याची गरज आहे। महाराष्ट्रातील जीएफएस मॉडेलने आजची 26 तारखेची परिस्थिती जर सांगितली तर जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा नंदुरबार, धुळ्याच्या उत्तरेला, थोडं कोकण किनारपट्टीला, नाशिक पश्चिमला पावसाची शक्यता दाखवली आहे। उद्या मात्र केवळ कोकण किनारपट्टीला हलकी ढगाळ परिस्थिती राहील। या पलीकडे महाराष्ट्रात फार पावसाळी वातावरण नाही। स्थानिक वातावरण होण्यास अनुकूल परिस्थिती मात्र नक्की आहे। 28 तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी उघडीप आहे। कोकणात मात्र हलक्या सरी होऊ शकतात। जीएफएस मॉडेलने पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण तयार होण्यासाठीची अनुकूल परिस्थिती ही 29ला दाखवायला सुरुवात केली आहे। विदर्भामध्ये, खास करून पूर्व विदर्भात आणि दक्षिण कोकणात 30 तारखेला पावसाळी प्रभाव राहील। केवळ पूर्व विदर्भात पावसाळी प्रभाव 31ला राहण्याची शक्यता आहे। कमी दाबाचं क्षेत्र मुळातच जीएफएस मॉडेलनुसार छत्तीसगड, मध्य प्रदेश असं जात असल्यामुळे त्याचा विदर्भात परिणाम होईल, इतरत्र होणार नाही असा अंदाज व्यक्त होतोय। दाबाचा प्रभाव उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ असाच राहील असा अंदाज आहे। कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे, परंतु प्रमाण कमी असेल। अरबी समुद्राच्या भागातून येणारं बाष्प अधिक गतिमान बनवतं आणि त्यामुळे तीव्र स्वरूपाचं डीप डिप्रेशन झालं असून उद्या त्याचं चक्रीवादळात देखील रूपांतर होऊ शकतं असा आपला अंदाज आहे। आपण जर धावती इमेज बघितली तर आपण बघतो की उद्या याची तीव्रता अधिक वाढेल। जशी तीव्रता वाढेल तसं याला आसना नावाचं चक्रीवादळाचं नाव दिलं जाऊ शकतं। मात्र याचा प्रभाव हा कमी कालावधीसाठी असण्याची शक्यता आहे। परंतु 29 तारखेलाच बंगालच्या उपसागरामध्ये देखील नवीन तीव्र सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे। ही सिस्टम जर भुवनेश्वरला तयार झाली तर त्याचा केवळ विदर्भात परिणाम होईल आणि ही सिस्टम जर विशाखापट्टणमकडे सरकली तर मात्र संपूर्ण महाराष्ट्रावरती परिणाम करणार आहे। नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिकच्याही काही भागात पुन्हा पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज। 26 तारखेला दुपारनंतर महाराष्ट्रातील बहुतांश भागात सूर्यदर्शन आहे। स्थानिक स्वरूपाचं वातावरण जरी तयार झालं तरी त्याचा फार प्रभाव राहणार नाही। तर म्हणजे आज दुपारपासून महाराष्ट्रातल्या बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होईल, तर तो जवळपास 30 तारखेपर्यंत कमी राहण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव 30-29ला विदर्भातून वाढण्याची शक्यता आहे। एक तीव्र कमी दाब बंगालच्या उपसागरात विकसित होण्याची शक्यता आहे। हा नवीन कमी दाब ओरिसा, छत्तीसगड असा सरकण्याची शक्यता असून विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात त्याचा परिणाम होण्याची शक्यता आत्तापर्यंत मॉडेल दाखवत आहेत। भविष्यात या कमी दाबाचा किती प्रभाव महाराष्ट्रावर पडेल यावर आपण लक्ष ठेवून आहोत।